नंबर पाठवा नावं सांगण्यासाठी प्लीज. संदेश असले म्हणतात. संदेश संदेश नाव स्ट्रायकिंगला संदेशला तुम्ही पाहता. विकी माने नो बॉल इथे मात्र घोषित केला पंचानं. 1+1 धावा 2. एक ना कॉल खोला केलाय संदेशनं. त्याच्या जोडला तुम्ही संकेतला पाहता. 2 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल षटकातील मोठा आउट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विकी माने पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिलं षटक फेकत असताना तुम्ही विकीला पाहता. लेफ्ट हँडर जबरदस्त गोलंदाज. नारायण संघाचा आणखीन एक बॉल पडला जसा विकेट किपरच्या हातामध्ये. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. पुढचा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव वाईट होईल. 1 स्कोर पुढे चालला. 3 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल न आला त्याच्यानंतर तुम्ही पाहता लागोपाठचा 2 डॉट बॉल. त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता एकदा डॉट बॉल. पुढचा बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता लॉंग ऑफला. 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या जवळ. 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावा धाव पलकावरती 5. शेवटचा बॉल या षटकातील. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये शेवटच्या बॉलवरती संकेत पाटील ठोकला. लॉग ऑफ सीमा पार. मॅक्सिमम षटकार 6च्या बरोबरीनं. धावा धाव पलकावरती 11. ऑलरेडी कार्पेट बॉल झाला. डीप कव्हर पॉइंटला तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. उचलला बॉल. तोपर्यंत या बॉलवरती मिळते फक्त सिंगल. कोणाला बॉलर आयुष्याला बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये. बॅटला बॉल स्पर्श झाला.
आणि तिकडे तुम्ही पाहता फिल्डिंग खराब. रायगडचा टायगर उस्मान पटेल विजय. या षटकातील पुढचा बॉल. बॅटला बॉल स्पर्श झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आहे. पकडला जाईल पहिली विकेट रायगडचा टायगर या उस्मान पटेल. आपण देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हर्षल पटेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल आला बॅटिंगसाठी. पुढचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती तुम्ही 17 या आकड्यावरती. आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीवरती. खेचण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. हलकासा अपील विकेट किपरचं. डॉट बॉल. पुढचा बॉल. बॅटला बॉल स्पर्शाला बॉल मागे चाललाय. तिथे फिल्डर तुम्ही पाहताय. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय 18 या आकड्यावरती. या षटकातील एक बॉलचा खेळा दोन्ही शिल्लक आहे. यावर मध्ये एक विकेट देखील तुम्ही पाहिला. आयुष्या अकाउंट मध्ये त्यानं जबरदस्त गोलंदाजी त्यानं बाद केलं संकेतला. पुढचा बॉल. शर्लापासून दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे षटकातील. हा बॉल डॉट आलाय आणि अशा 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. धावा फलकावरती 19. मयूरला तिसऱ्या ओव्हरमध्ये मयूर मात्र तिसरं षटक फेकत असताना तुम्ही पाहता. नारायण संघाचा मयूर. पहिलाच बॉल. अर्धा बॅट मी खेचला. तिथं फिल्डर तैनात आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती 20 या आकड्यावरती.
पुढचा बॉल आडव्या बॅटनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने तिथं फिल्डर उपस्थित आहेत. स्वप्नील शेजगर तुम्ही पाहता तो वेग आलेला आहे. दुसरी धाव चाली आहे पूर्ण. दोन धावेच्या बरोबरीनं 21 धावा स्कोर बोर्ड वरती. फटका चांगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. फटका चांगला बॉल इथे बोलून घेतलाय. लॉंगऑफचा पेडर जोपर्यंत राहील तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा 29 पाहिजे ना. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका चांगला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्याच्याकडनं मिसफील झाली. बॅकअप आहे तिकडे पण तुम्ही काय पाहता बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ते उभेच राहिले. बॉल कडे मागे पाहिलंच नाही. ही बॉल सीमा पार. आज चौकार पाण्याची मागणी केली आहे बघा. एक बॉल बाकी आहे ना. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाणी कुठे नाही यायला बाटल्या पण नाही थर्मास घेऊन जायला लागेल. बरोबर उडवलाय चालला लॉंगऑफ सीमा रेषेच्या बाहेर षटकार. आणि 6च्या बरोबरीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 39. चला पाणी लगेचच घेऊन जा प्लीज फास्ट.
ऋतिक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक शेंद्रेचा वापर शेवटच्या ओव्हरमध्ये 39 धावा स्कोर बोर्ड वरती. बॉक्स ठेवतो बारका तो. वेगवान बॉल पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हवे विजय शेठ आज नको द्या पाणी नंतर ना जेवून. 5 बॉल बाकी आता. अधिकारपेठ बॉल चालला बॉलच्या दिशेनं. फिल्डर जे तैनात आहेत. एकच धाव. पुढचा बॉल बॉल चला बॉलच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. त्याच्याकडनं झाली मिसफील आणि मिसफीलचा येतोय श्रीबापा चौकार. चव्वेचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती. मोठा खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. 22च्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढेच चाललाय. धाबा धावपलकावरती 45 या आकड्यावरती. पुढचा बॉल संदेशसाठी वेगळा टाकलाय. पडला बॉल तसा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे षटकातील. इथे बॉल न दिलाय चकमा फिल्डरला सीमा पार. 4 आल्यात आणि 4च्या बरोबरीनं पहिला इनिंग संपली गेली. धावा धावपलकावरती 49 आणि 50 धावेचं टार्गेट समोर. नेक्स्ट मॅच डान्सर ना या डान्सर टीमचे कॅप्टन आणि तलोदा टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी लगेच. दोन टीमचे कॅप्टन प्लीज फास्ट टॉस साठी लवकरच उपस्थित राहा. तलोदा टीमचे कॅप्टन आणि डान्सर टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या फास्ट.
थँक्यू सो मच सौरभ पाटील सर, जबरदस्त समालोचन तुम्ही ऐकलं त्यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या झाली आहे ती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा खेळ संपन्नाला. धावसंख्या धावफलकावर लागली होती 49 आणि 50 धाव्यांचं लक्ष्य ठेवलंय नारायण संघाच्या विरोधात. चांगली कामगिरी राहिली, 12.30च्या सरासरीने या धावफलकावर कुठल्या टीम मुरबी 11 संघाने आणि जिंकण्यासाठी आता 24 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. 12.50च्या सरासरीने धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या. चेसिंग कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम आहे, लक्षात असू द्या. मुरबी संघाकडे देखील संकेतसारखा एक ज्युनियर ऑलराऊंडर प्लेयर आहे, जबरदस्त गोलंदाजी, नेहमीच सातत्याने फिरकीचा पट्टू तुम्ही नेहमीच बघत आलेले आहेत. ओंकार असतील, सर्वच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आज मुरबी 11 संघामध्ये. आणि हर्षडी 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये खेळतोय. तुम्ही पाहता निश्चित स्वरूपात एक चांगला राधा संघ रायगड विभागातील. आणि यानंतरची जी लढत आहे ती दानसर विपक्ष तलोजा. अजून एक 2 मोठ्या संघांमध्ये ही लढत पाहायला मिळेल. एका बाजूला कैलास पोर्ची तर दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल. रायगड का टायगर बॉल मजेत. ओके, चेंडू 50 धाव्यांची गरज. कालपासून तुम्ही बघितलं की बरेचसे सामने डिपेंड झाले, चेस कमी प्रमाणात पाहायला मिळाले, काहीचे सामने हे चेस झाले. आताच सामना देखील रफ अँड टफ होईल, यामुळे तरी मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ हे बलवान संघ आहेत. एक संघ रायगड पासून बिलॉंग करतो, दुसरा संघ मलंगड परिसरातील एक दादा संघ आहे. विकी मानेची गोलंदाजी यावेळी देखील बहरली, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर आयुष आले, आयुषने खूप चांगली गोलंदाजी केली, 8 धावांचा षटक होता, त्यामध्ये 1 गडी बाद केला. मयूर थोडेसे मागणी ठरले, 20 धावा खर्च झाल्या मयूरच्या गोलंदाजीवर. त्यानंतर ऋतिकने 10 धावा खर्च करत पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. ओव्हरऑल 4 षटकांमध्ये 49 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते नारायण संघाच्या समोर. तर टॉस साठी यायचं तळोजे विपक्ष दानसर संघ म्हटला तर यजमान संघ आहे, या ग्राउंडचा अभ्यास केलेला संघ आणि त्यांच्याच मैदानामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा. मी बघता रबर बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी स्पर्धा सीझन 1 मधलीच आणि त्याचबरोबर बाईक असलेली ही स्पर्धा तुम्ही प्रथमच पाहत आहे. रोख पारितोषिक 30,000 आणि 15,000. बुलढाण्याच्या मार्कवर संकेत सज्ज, जबरदस्त ऑलराऊंडर. तुम्ही बघितलं की जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. ओंकार देसाई सारख्या बॅटर्सला 6 चेंडूमध्ये 8 डाव्यांची गरज असताना अक्षरशः जखडून ठेवला तो संकेत आता गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत असताना. आणि बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा, खुल्या गटाच्या स्पर्धा देखील या गोलंदाजाने गाजवल्या. तर नारायण संघ तुमचा 12th मॅन आमच्याजवळ पाठवा. चला नारायण संघ तुमचा 12th मॅन आमच्याजवळ फक्त पाठवा. विकी माने तुम्हाला विनंती असेल तुमचा 12th मॅन आमच्याजवळ पाठवा. बॅटरची नावं समजायला आम्हाला थोडासा विलंब होतो, पण हरकत नाहीये, कारण स्पर्धा मोठी आहे. युट्यूबच्या माध्यमातून वन आय वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे कव्हरेज केली जाते. नीट अँड क्लीन आणि क्लिअरिटी विथ क्वालिटी काय असते ते आम्ही कालपासून या वाहिनीवर पाहत आहोत. अक्षरशः चोख निर्णय या वाहिनीवर पाहायला मिळाले, थेट प्रेक्षेपण आणि क्लिअरिटी जबरदस्त पाहायला मिळाली. पहिलाच बॉल, लेट्स प्ले गेम इज ऑन. डावी यष्टीचा प्रयत्न होता आणि यावेळी चुकी केली गोलंदाजाने, चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि धावा मिळाल्या. वाईड प्लस 4, टोटल 5 धावा पहिल्याच बॉलवर. टॉस साठी आले का तलोजे? तर डान्सर संघाच्या कर्णधार ऑलरेडी ते आलेले, तर तलोजा संघाच्या कर्णधाराला अली भाई आओ टॉस के लिए आना है आपको भी. तर मी विनंती करतो आमचे प्रमुख अतिथी आमचे सोमनाथजी
मुकादम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल संपन्न करतो. याच दरम्यान स्लॉट मध्ये चेंडू घेतला आणि पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअरले क्लिअर करत असताना येतोय दमदार षटकार. सोमनाथजी मुकादम साहेबांच्या चौकार आहे, माफ करा चौकार आहे. तर सोमनाथजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी संपन्न केली. तर दादाने विनंती असे पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा आमच्या VIP डायसवर. आणि नाणेफेकी जिंकली होती दानसर संघाने आणि डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन पेंडिंग आहे, हरकत नाही. चौकार आलेला आहे, कॅचची संधी होती. जे जाळावर असला त्या जाळामध्ये चेंडू तर मारला होता पण क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याच्यावर धावा मिळाल्या त्या 4. कॅच सुद्धा गेला आणि चौकार सुद्धा गेला. पहिल्याच बॉलवर धावा झाल्या आतापर्यंत 9. वाईट +4. त्याचबरोबर एक चांगला फटका तुम्ही बॅट्समॅन पाहू शकता. स्वप्नीलच्या बॅटमध्ये पहिल्याच बॉलवर स्वागत केलं स्वप्नीलने संकेत एक चांगला गोलंदाज आहे. कधी कमबॅक करू शकतो, कधी मॅच मध्ये कलाटणी देऊ शकतो. 9 धाव फलकार पहिल्याच बॉलच्या मदतीने. पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील. शॉर्ट पिच बॉल होता, ऑफ साईडच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अडवण्यात ते यशस्वी झाले पण 2 धावा रोखू शकले नाहीत आणि 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे जाते डबल डिजिट मध्ये. 11 या धावसंख्येवर दुहेरी अंकामध्ये प्रस्थान केले धावसंख्येने. 11 धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ झाला. 12.50 च्या सरासरीने धावा कंप्लीट करायच्या होत्या. 2 चेंडू मध्येच धावा झाल्या त्या 11. क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा थोडासा बदल करत असताना डीप फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाला थोडासा समोर तैनात करण्यात आलं. स्विच हिटचा प्रयत्नात यशस्वी झाले. बॅटर स्वप्नील पूर्णपणे फॉलो केलं गोलंदाज संकेतची पिचिंग अक्षरशः असं वाटतं की घरातूनच ओळखून आले का किंवा आपण आता नेहमीच एकच म्हणतो की युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गोलंदाजीची शैली पाहिली जाते किंवा प्रत्येक फलंदाजाला फॉलो केलं जातं. तसंच काय फॉलो केलंय का स्वप्नीलने असंच वाटतं गोलंदाज संकेतला. तर यावेळी संकेतचा एक पलटवार स्विंग अँड मिस केला. रनआउटसाठी जातील आणि यावेळी बॅटर OUT रनआउट च्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज आयुषला. गोल्डन डक एकही चेंडू न खेळता माघारी परतलाय आयुष. बॅक टू पेव्हिलियन. चांगला चेंडू हाताळला तुम्ही बघितला. शॉर्ट पिच चेंडू बाहेरून चेंडूला आत आणला. नॅचरल ऑफ ब्रेक हा त्याचा आवडीचा बॉल आहे. नेहमीच चेंडूला फ्लिपर 1 टाकतात, गुगलीमध्ये टाकतात. ही खासियत आहे गोलंदाज संकेतची. रबर बॉल क्रिकेट आहे. सध्या तरी मॅचेस सुरू झाले नाहीयेत त्यामुळे सराव देखील कमी पडतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळले. अलंद कार्पेट चेंडू चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण पुढे सरसावलं. चांगली फेकी पण यावेळी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि धावा मिळाल्या त्याच्यावर 2. रबर बॉल आहे, हलका असतो, वेगाने लांब जातो. सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेट सुरू होता पण आता पावसाळी हंगाम सुरू झाला त्यामुळे रबर बॉल क्रिकेटचे सामने तुम्ही पाहता. आणि रबर बॉल क्रिकेट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा, पहिली स्पर्धा तुम्ही अनुभव परी 11 जय हनुमान पोटकर स्पोर्ट्स नावलीच्या माध्यमातून निर्वहित नगरसेवक चषक 2026 महासंग्राम सध्या तरी सुरू आहे. आज अंतिम दिवस आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी घेण्याचा प्रयत्न करते. तिथे थोडीशी चुकी केली आणि दुसऱ्यांदा 2 धावा धावून काढण्यात यश. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात स्वप्नील पण यावेळी नकार दिलाय. 2 ने धावसंख्या पुढे जाते आणि धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 एक गडीच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंडला प्रथमच तुम्ही पाहू शकता सूरजला 19 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 18 चेंडू 31ची गरज. रबर बॉल क्रिकेटचे सामने तुम्ही एन्जॉय करतात.
एव्हरीथिंग इज फाईन आहे, सर्व काही ठीकठाक आहे. फक्त पावसाची कमी राहिली या स्पर्धेसाठी. बाकी संपूर्ण आयोजन नियोजन एकदम दमदार पाहायला मिळालं. कॉन्क्रीट पिच सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त सामने कॉन्क्रीट पिचवरच खेळवावे लागतात. बॉलर्स नेम प्रतीक आलेल्या गोलंदाजच्या मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू आणि जबरदस्त स्ट्रोक हुक केलाय. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा फटका, पण कॅच पकडण्यात आले तिकडे आणि फलंदाज सूरजला माघारी परतावा लागेल. अजून एक फलंदाज गोल्डन डकचा शिकारी होत असताना बॅक टू पेव्हिलियन सूरज. स्वप्नील एकातून झुंजत येतो, पण एकही खेळाडूला छान साथ देता येत नाहीये. गोलंदाज प्रतीकने पहिलाच ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या गोलंदाजीवर. विकेट्स आल्या तर निश्चितच सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊन सामना थोडा अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूने. हे षटक जर महत्वपूर्ण राहिलं तर निश्चितच सामन्याला कलाटणी मिळू शकते. दानसर विपक्ष तलोजे असा दुसरा सामना. एका बाजूला रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू कैलास पोरची यांच्यामध्ये हा रंगणारा सामना. शॉर्ट पिच बॉल चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. दाखवून देताना आल्या पहिल्याच बॉलवर रोहितचा हिटमॅन शॉट पाहायला मिळाला. येतोय फुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. आणि मयूरच्या बॅट मधून आला दमदार वार. धावा मिळतील 6 षटकार. आणि या षटकाराने काय होईल, थोडासा सामना खुला झाला. जो अंडर प्रेशर होता तो प्रेशर आल्याच रिलीफ केला. दडपण घेतला नाहीये कुठल्याच बॅटर मयूरने. प्रतीक अजून एक शॉर्ट पिच बॉल थोडासा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय. सध्या फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. फार वेगाने थ्रो करतात. यष्टीला चेंडू गॅदर करतात, त्याच्या पासून जवळपास 10 ते 15 फूट लांब चेंडू फेकतात क्षेत्ररक्षक. थोडासा कंट्रोल करावा लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल आपल्या फेकीवर, आपल्या थ्रोवर. फिल्डिंग तर खूप चांगली होते, पण फेकी थोडीशी खराब मिळते. फायदा 2 ने मिळाला. यावर मिस्टर एज उडाली. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली चुकी होणार नाहीये आणि फलंदाज मयूरला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक 3 टीम नारेनला. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना वैभव अजून एक चांगला खेळाडू विस्फोटक फलंदाज. षटकार आला, षटकारात दोरी धाव घेतील, त्यानंतर विकेट्स काढण्यामध्ये यश मिळेल. प्रत्येकने चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू फेकले, आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. विकेटच्या शोधात आहेत, विकेट घेतात. वैभव न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावा धाव फलकावर लगावल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 14. आल्या आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न. स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच मनोज पवार सरांचा इशारा येतो, इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने 1 ने भर पडेल. धावसंख्या पोहोचली होती 28 वर. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. 28 धावा धाव फलकावर, 22 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडूला केलाय गोल. धावा मिळतील 6.
थोडा वेळ शांत राहून प्रत्येक बॅट्समनचं मी कौतुक करेन. कुठल्याच फलंदाजाने दडपण घेतलं नाहीये. समोर मोठा संघ आहे, दादा संघ आहे, आणि दादा संघाविरुद्ध कुठल्याच प्रकारचं दडपण त्यांनी आतापर्यंत स्वीकारलं नाहीये. प्रत्येक बॅटर येतो, मोठे हिट करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याच पद्धतीने सध्या तरी बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. वैभवने देखील आल्या एक उत्तुंग षटकार पेश केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, वॅकंट एरिया आहे, एकही खेळाडू जवळपास नाहीये, आणि बॅक टू बॅकचा दुसरा षटकार, आणि या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावर, आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 12 चेंडू 10 धावांची गरज. सामना पूर्णपणे खुला केलाय. वैभवच्या बॅटने लगातारच्या 2 षटकारामध्ये धावा मिळाल्या आहेत त्या 12, आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 10 धावांची गरज. चला दानसर संघ, नाणेफेकी तुम्ही जिंकलेला आहात. निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. दानसर संघ, नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकलात. तलोजा विपक्ष दानसर. अजून एक बिग फाईट मॅच. दोन्ही संघ जवळपासचे संघ, बाजूबाजू गावातील संघ, पण आज एकमेकांच्या समोर उभे राहिले. क्रिकेटमध्ये मैत्री सर्वच करतात, पण मैदानामध्ये कधीच कोणाची मैत्री नसते. प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो. शॉर्ट बॉल, लवकर बॅट फिरवले, पण बॅटच्या टोला चेंडू लागला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देण्याचा प्रयत्न, आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा धावसंख्या पुढे असताना 42 वर 8 धावांची गरज. येणारे 11 चेंडू 8 धावांची गरज. बॉलर्सने 2 धावा आलेल्या आहेत. यावेळी खराब बॉल, उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू मंचचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. 7 धावेपासून दूर आहे संघ. स्वप्नील सलामीला आल्यापासून चांगली कामगिरी करतोय, पण स्वप्नील नंतर प्रत्येक बॅटरने चांगली कामगिरी केली. आयुष आणि सूरज वगळता मयूरने देखील षटकार लगावले. वैभवच्या बॅटमधून 2 षटकार, आणि स्वीट हिटचा देखना फटका पाहायला मिळतो. अक्षरशः डोळ्याचा पारणा फेडणारा हा शॉट पाहायला मिळाला. 6 धावेने धावसंख्या पोहोचली होती 49 का 48 वर, 49 या आकड्यावर, आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. हर्षलला देखील सोडला नाही त्या हर्षाला. प्रत्येक गोलंदाजा खरपूस समाचार घेतलाय स्वप्नीलने. एक धावेची गरज आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा स्विच हिट घ्यायचा प्रयत्न केलाय स्वप्नीलला माहिती आहे सामना पूर्णपणे आपल्या बाजूने लागलाय, त्यामुळे सिंगलने सामना जिंकू शकतोय. पण एक विनिंग शॉट खेळायचा प्रयत्न करते MS धोनी स्टाईलने. सामना फिनिश करायला त्यांचा निश्चितच प्रयत्न असेल. स्ट्रॉंग अपील. पंचांना या गोष्टीचा फरक पडत नाही. पंच देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळलेले पंच पुढे खेळण्याचा प्रयत्न. लगातारचा 3रा चेंडू डॉट टाकण्यात यश मिळवलंय गोलंदाज हिशाने. 1 धावेसाठी मला आता संघर्ष करायला पाहायला मिळतोय फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून, कारण स्वप्नीलने याआधी जबरदस्त कामगिरी केली. षटकार चौकाराच्या बॅटमध्ये स्विच हिट खेळायला गेले, आणि स्विच हिटच्या प्रयत्नात यशस्वी मिळाला इथे चौकार, विजयी चौकार. हार्दिक अभिनंदन टीम नारायण संघ, आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल हार्ड लक टीम मुरबी संघाचं देखील आम्ही कौतुक करतो. या स्पर्धेत खेळायला आल्याबद्दल त्यांचा देखील हार्दिक